आज आपण एका अशा प्रयोगाबद्दल बोलणार आहोत की ज्याने जगभरात चर्चा निर्माण केली. काहींना तो प्रेरणादायी वाटला, तर काहींनी त्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह उभं केलं. पण एक गोष्ट नक्की, हा प्रयोग आपल्याला आपल्या शब्दांच्या शक्तीबद्दल विचार करायला भाग पाडतो. आणि एक गोष्ट मी नक्की सांगू शकते की आजचा हा व्हिडिओ आहे, हा तुमच्या इनर डायलॉग्स चेंज करायला नक्कीच हेल्पफुल ठरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी शुभांगी. सोल शक्ती स्टुडिओच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका पाण्याच्या प्रयोगाबद्दल. हा प्रयोग केला होता सुमारे 90च्या दशकामध्ये जपानमधील संशोधक डॉक्टर मसारू इमोटो यांनी. इमोटो यांनी दोन वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये पाणी घेतले. पहिल्या बाटलीमध्ये जे पाणी होतं त्याला प्रेमाचे शब्द बोलले गेले, जसं रिस्पेक्ट बद्दल बोललं गेलं, प्रेमाबद्दल बोललं गेलं, ग्रॅटिट्यूड बद्दल बोललं गेलं. आणि जे दुसऱ्या बाटलीमध्ये जे पाणी होतं त्याला राग, यू आर युजलेस, यू आर इडियट किंवा अँगर, रागाबद्दल आणि घृणेबद्दल बोललं गेलं. नंतर ते पाणी फ्रीज करून दुर्बिणीखाली बघितले असता ज्या पाण्यावर पॉझिटिव्ह शब्द बोलण्यात आले होते ते जे स्फटिक होतं ते हिऱ्यासारखं स्फटिक तयार झालं. तसेच जे नेगेटिव्ह शब्द बोलले गेले होते ते ते त्याचं जे स्फटिक होतं त्याचं स्फटिक तुटलेलं आणि विस्कळीत असं दिसण्यात आलं. जेव्हा ज्या प्रयोगाचे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा सगळे संशोधक आश्चर्यात पडले आणि त्यांना हेच वाटलं की हा मिराकल आहे, ही जादू आहे. पाण्यानंतर त्यांनी हाच प्रयोग भातावरही केला. त्यांनी 3 वेगवेगळ्या काचेच्या बरण्या घेतल्या आणि ज्याच्यामध्ये समप्रमाणात म्हणजे समप्रमाणामध्ये भात भरून ठेवला. क्वांटिटी सेम, राईसची क्वालिटी पण सेम होती आणि ह्या 3 बरण्या एका सेम रूममध्ये, सेम टेम्परेचरमध्ये आणि सगळा म्हणजे परिस्थिती, आजूबाजूची बाह्य परिस्थिती एकच होती, अशा रूममध्ये ठेवण्यात आले. डिफरन्स फक्त एकच होता. त्या ज्या 3 बरण्या होत्या त्या बरण्यांवरती वेगवेगळे शब्द बोलण्यात आले. जी पहिली बरणी होती त्याला पॉझिटिव्ह बोलण्यात आले, जसं थँक्यू, आय लव्ह यू, आय रिस्पेक्ट यू. जी दुसरी बरणी होती त्याला नेगेटिव्ह बोलण्यात आले, जसं की यू आर युजलेस, तुम्ही काही कामाचे नाही आहेत किंवा तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही, अशा प्रकारचे शब्द वापरण्यात आले. आणि जी तिसरी बरणी होती त्या बरणीकडे पाहण्यातच आलं नाही, म्हणजे पूर्णपणे त्याला दुर्लक्षित केलं गेलं. ही प्रक्रिया 30 दिवस, रोज 30 सेकंद अशी सातत्याने करण्यात आली. असं केलं असता जेव्हा 30व्या दिवशी पाहिलं तेव्हा जी पहिली बरणी होती त्या बरणीतला भात फर्मेंटेड झाला होता. दुसरी बरणी होती ज्याला आपण सतत नेगेटिव्ह शब्द वापरले होते त्या बरणीतल्या भाताला बुरशी आली होती. तर जी तिसरी बरणी होती ज्याच्याकडे पाहिलंच नव्हतं, ज्याला पूर्णपणे इग्नोर केलं गेलं होतं, त्या बरणीतल्या भात पूर्ण काळा पडला होता आणि तो अधिकच वाईट अवस्थेमध्ये होता. आता प्रश्न असा आहे की हा जो प्रयोग आहे हा सायंटिफिक कम्युनिटीमध्ये थोडा कॉन्ट्रोवर्शियल असला तरी आता थोड्या वेळासाठी आपण हा एक्सपेरिमेंट विसरूया. भात, बाटल्या, दुर्बीण हे सगळं आपण एक साईडला ठेवूया, बाजूला ठेवूया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही रोज स्वतःशी काय बोलता, कसं बोलता आणि कोणत्या भावनेने बोलता? जेव्हा तुमच्याकडून एखादी चूक होते तेव्हा तुम्ही स्वतःशी सॉफ्टली बोलता की कठोरतेने बोलता? तुम्ही स्वतःला कधी युजलेस म्हणालात का? किंवा आज ही जी काही परिस्थिती आहे ती माझ्यामुळे आहे असं तुमच्या मनात आलंय का कधी? मला एक सांगा, जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला रोज म्हणते की तू काहीच कामाचा नाही, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही, तुझी कोणतीच प्रगती होऊ शकत नाही, तू प्रेम करण्याच्या लायकच नाहीयेस, तर तुम्ही बदलाल का? पॉझिटिव्हली तुम्ही बदलाल का? या उलट तुमच्याकडे कोणी अशी व्यक्ती येते आणि जी म्हणते की माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तुम्ही करू शकता ही गोष्ट, तेव्हा तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, तो ऑटोमॅटिक वाढेल ना? मित्रांनो, हा जो एक्सपेरिमेंट आहे तो भातावर नव्हता, तो आपल्यावर होता. जसं पाण्याच्या प्रयोगामध्ये ज्या पाण्याला पॉझिटिव्ह बोललं गेलं त्या पाण्यामध्ये स्फटिक, जे हिऱ्यासारखे स्फटिक निर्माण झाले. तर आपलं शरीर तर 70% पाण्याने बनलेलं आहे. आपण स्वतःला कसं बोलतो यामुळे आपल्या शरीरावर पण परिणाम होतच असेल ना? आणि शरीराबरोबरच आपल्या मनावर, आपल्या भावनांवर आणि आपल्या विचारांवर देखील परिणाम होत असेल नक्कीच. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ज्या भाताला पॉझिटिव्ह बोललं होतं तो बदलला,
ज्या भाताला निगेटिव्ह बोललं गेलं त्याला बुरशी आली, पण ज्या भाताला आपण इग्नोर केलं गेलं होतं तो भात पूर्णपणे खराब झाला होता, काळा पडला होता. याचाच अर्थ काय होतो की एखाद्या वेळेस माणसाला निगेटिव्ह बोललं तरीही चालेल, पण जेव्हा इग्नोर केलं जातं ते सगळ्यात जास्त त्रासदायक असतं. तुम्हाला कोणीतरी दुखावलं ते एखाद्या वेळेस विसरता येतं, पण एखाद्याने इग्नोर केलं असेल तर ते आयुष्यात मनात कुठेतरी सलायला लागतं. होतं ना असं? तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठे इग्नोर झाला आहात आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही स्वतःला कुठे इग्नोर करत आहात? असं होतंय का तुम्ही स्वतःची स्वप्न, स्वतःचं पेन, स्वतःचं दुःख इग्नोर करत आहात? कधी-कधी नसतात तुम्ही स्ट्राँग, तरी पण तुम्हाला दाखवायचं असतं की मी स्ट्राँग आहे, त्यामुळे रडायचं नाही, रडणं दाबायचं. हे पण तर स्वतःच्या भावनांना केलेलं दुर्लक्षच असतं ना? व्हिडिओच्या शेवटी इतकंच सांगावसं वाटतं मित्रांनो, जर 30 दिवसात ज्या भातावर निगेटिव्ह बोललं गेलंय, त्या भातावर असा परिणाम होत असेल, तर 30 वर्ष जे आपण स्वतःबद्दल बोलत आहोत, स्वतःशी आणि इतरांशी पण, त्याचा किती खोलवर परिणाम होत असेल, कधी विचार केलाय का? या चॅनलवर आपण असेच टॉपिक्स एक्सप्लोर करत असतो आणि इथे जो एक्सपेरिमेंट आहे हा बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये होत असतो. आपण अजून जाणून घेणार आहोत इनर हीलिंगबद्दल किंवा अवेअरनेसबद्दल, सबकॉन्शियस लिव्हिंगबद्दल. आणि जर तुम्हाला या प्रवासाचा भाग होण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या. धन्यवाद.